तर सायकेट्रिक आजारांमध्ये सगळ्यात जास्त भीतीदायक सिझोफ्रेनिया म्हणतात, बरोबर आहे? बरोबर आहे. का बरं भीतीदायक? सिझोफ्रेनिया हा आजार कमी वयात सुरू होतो. म्हणजे ज्या वयात लोकांना आपलं करिअर सेटल करायचं असतं, एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, आपल्या पायावर उभं राहायचं असतं, नेमकं त्या काळात तो आजार सुरू होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे त्यांची पुढची सगळी प्रगती त्याच्यावर परिणाम होतो. तर म्हणून त्याला त्रासदायक आजार असं म्हणतो आपण. आणि तो लॉंग टर्म चालणारा आजार असतो. लॉंग टर्म इन द सेन्स म्हणजे असं समजूया आपण की 30% पेशंट असे असतात की ज्यांचा वेळेत उपचार केला तर 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या गोळ्या कमी कमी करून बंद करतो आम्ही, आणि 30% पेशंट्समध्ये आजार उलटून येत नाही. ते लकी पेशंट्स आहेत. पण 70% पेशंट असे असतात की गोळ्या बंद करून बघितल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आजार परत उलटून येतो. मग अशा वेळेस आपल्याला परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही मनातल्या मनात नोट करतो की याचा एकदा आजार उलटून आला हा परत उलटून येऊ शकतो, तर परत तिसऱ्यांदा आजार होऊ नये म्हणून मग आम्ही मेंटेनन्स थेरपी देतो त्यांना. मग त्यांना सांगतो की कमी पॉवरची का होईना आपण एखादी गोळी चालू ठेवू, म्हणजे हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा होणार नाही. तर मेंटेनन्स थेरपी त्यांना द्यावी लागते. हेरिडेटरी अँड सायकॅट्रिक इलनेस याचा किती संबंध आहे? आमचे सगळे आजार जे आहेत मानसिक आजार हे सगळे हेरिडेटरी आजार आहेत. काय बोलतो? त्याचं कारण काय आहे की सगळे मानसिक आजार हे ब्रेनशी रिलेटेड असतात आणि ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात म्हणून ते आजार होत असतात. बऱ्याच वेळा आम्हाला डिप्रेशनचा पेशंट म्हणतो की डॉक्टर माझं सगळं चांगलं आहे, माझं इन्कम चांगलं आहे, माझं फॅमिली सपोर्टिव्ह आहे, मग मला उदास का वाटतंय? असा समज आहे ना की काहीतरी घडलं त्याच्यामुळे मग उदास वाटायला लागतं. यांना उदास वाटतं म्हणजे नेमकं काय होतं रे? म्हणजे त्यांचा जो मूड असतो तो उदास असतो, इंटरेस्ट लेवल कमी झालेली असते, एनर्जी लेवल कमी झालेली असते, उत्साह कमी झालेला असतो, आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडायच्या त्याच्यात त्यांना मन लागत नसतं, कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, जेवणावर झोपेवर परिणाम झालेला असतो. तर ही लक्षणं आली की मग आम्ही म्हणतो की डिप्रेशन नावाचा आजार सुरू झालेला आहे. तर जो कॉमन समज आहे की काहीतरी टेन्शन आल्यावर आजार होतात असं पण नाही. काही केसेसमध्ये विनाकारण सुद्धा ही आजाराची लक्षणं सुरू होतात. तर त्याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल डिप्रेशन किंवा बायोलॉजिकल डिप्रेशन आम्ही त्याला म्हणतो. त्याला प्रसंग लागत नाही. हेरिडेटरी हेरिडेटरी जर हिस्ट्री असेल तर चान्सेस जास्त असतात. पण कधी कधी असंही होतं की घरात कोणालाच नाहीये पण कुठून तरी पहिला पेशंट सुरू होतो त्या घरामध्ये आणि मग तिथून पुढे रिस्क वाढते हेरिडेटरी, असं पण बघितलं गेलं.